अपेक्षा असते बाहेरून भक्त जो येतो त्या साईबाबाच्या नगरीमध्ये मी चाललेलो आहे, जिथं श्रद्धा आणि सबुरी शिकवलेली आहे. साईबाबांनी आपल्याला जे गुण शिकवलेले, बाबांनी आपल्याला खोटं बोलायला कधी शिकवेल नाही, चोऱ्या करायला कधी शिकवेल नाही. आपल्याला शास्त्र जर कळलं, भगवंत कृष्णाने आपल्याला स्वतः अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला शास्त्र सांगितलेलं आहे, गीता तत्व सांगितलेलं आहे. आपण काय करतो माहिती का, बाकीचे पारायण भरपूर करतो, गुरुवार करू, भरपूर करू नये असं माझी इच्छा नाही. पण पहिले मूळ, जर एखादं झाड असलं ना, त्या झाडाला जर वर फांद्यांना पाणी मारलं तर ते झाड पोसत नसतं. त्याला पोसायसाठी त्याच्या मुलाला हे केलं पाहिजे. तर आपलं मूळ आपलं काय माहिती का, भगवद्गीता आहे, महापुराणी, ज्ञानेश्वरी. महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक राहतात प्रत्येकाने ज्ञानेश्वरी ही आपल्या घरामध्ये ठेवली पाहिजे. तरच तुमचे जे नातू आहे ना, जे अंगणामध्ये खेळतात ते सुखरूप राहतील. ध्यानात ठेवा. तुम्हाला जर नामस्मरण करा, कामामध्ये काम, राम राम म्हणा आणि एकादशी करा. एकादशी केल्याशिवाय मरूच नका. जर तुमच्याकडून एकादशी व्रत होत नसाल आणि मेला तर मी तुम्हाला लिहून देतो, कोऱ्या कागदावर तुम्ही माझी सही घेऊन जा. तुम्हाला पिसाची योनीमध्ये राहावं लागेल. का? त्याचं कारण आहे, तुम्हाला जे शरीर मिळालेलं आहे ना, हे भजनासाठी मिळालेलं आहे, भगवंताचं भजन करण्यासाठी. एखादा उठून म्हणा आम्हाला तर टाळ वाजवता येत नाही, ते भजन नाही. सतत देवाचं चिंतन करणं, देवाविषयी चिंतन करणं, देवाचं कथा ऐकणं, देवाच्या लीला ऐकणं, हेच भगवंताचं चिंतन असतं. कामामध्ये काम, म्हणा राम. तर आता आपण नंतर कधी जर विषय मिळाला तर आपण बोलू याच्यावर. तरी इथे उपस्थित असलेली सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. हा महाराष्ट्र संतांची भूमी, ही जे तीर्थ आहे, या तीर्थामध्ये एक संत, महान संत होऊन गेलेले साईबाबा, ज्यांच्या नावावर आपण जगतो, ज्यांच्या नामास्मरणानं आपण तरुण जाणार आहे. किंवा भाऊ सागर तरुण जायचं असं तुम्ही कोणाचीही पूजा करा, पण एकनिष्ठ राहा. आज सोमवारी शंकराच्या मंदिरात, मंगळवारी देवीच्या मंदिरात, बुधवारी लगेच पांडुरंगाकडे, गुरुवारी लगेच साईबाबाकडे, शुक्रवारी आणखी संतोषी माता, असं नको. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, हे जे चाललं आहे ना, हे सगळं आता इथं शब्द माऊलीने उच्चारला ना म्हणून घेऊ शकतो. हे पेशाच्या अवलंबीचे असतात. का माहिती आहे का? कारण आज इथं उद्या तिथं एकनिष्ठ भक्ती करा. देव पावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघा बाकीचे समाज एका 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 विषयावर पूर्ण भक्ती करतात.